नमस्कार मित्रांनो, मी नंदकिशोर सरनाईक. मित्रांनो, मी नेहमी आपल्यासमोर शेतकऱ्याच्या जीवनावर आधारित अशा नवनवीन कविता लिहित असतो आणि आपल्यासमोर मांडत असतो. मित्रांनो, आज सुद्धा अशीच एक नवीन कविता घेऊन आलोय. आजच्या कवितेतून आपण आपली मागणी सरळ वरून राजाकडे मागणार आहोत. तर मित्रांनो, आजची कविता ऐका. यावर्षी तू तर आमच्या नशिबाचे उलटेच पाडले फाशे. यावर्षी तू तर आमच्या नशिबाचे उलटेच पाडले फाशे. अरे पावसा पाडायचे बंद कर, आम्ही जगायचे कसे. यावर्षी तू तर आमच्या नशिबाचे उलटेच पाडले फाशे. अरे पावसा पाडायचं बंद कर, आम्ही जगायचे कसे. वर्षानुवर्षे तुझ्याच भरोश्यावर शेतकरी या काळ्या मातीतून सोनं उगत आला. वर्षानुवर्षे तुझ्याच भरोश्यावर या काळ्या मातीतून शेतकरी सोनं उगत आला. यावर्षी तू तर आमच्या जीवावर उठलास, हातात आलेलं सोनं स्वतःसोबत वाहून घेऊन गेला. यावर्षी तू तर आमच्या जीवावर उठला, हातात आलेलं सोनं स्वतःसोबत वाहून घेऊन गेला. अरे ते सोनं पिकवण्यासाठी आम्ही रक्ताचं केलं होतं पाणी. अरे ते सोनं पिकवण्यासाठी आम्ही रक्ताचं केलं होतं पाणी. आता डोळ्यासमोर दिसतो भविष्यातील अंधार आणि सगळीकडे पाणीच पाणी. अरे आता डोळ्यासमोर दिसतो भविष्यातील अंधार आणि सगळीकडे पाणीच पाणी. तुझ्या आगमनाने सुकावून जाणारे आम्ही, तुझ्या आगमनाने सुकावून जाणारे आम्ही. तुझं हे रुद्ररूप पाहून आता झालो आहे दुःखी. तुझ्या आगमनाने सुकावून जाणारे आम्ही, तुझं हे रुद्ररूप पाहून आता झालो आहे दुःखी. नुसतेच बळीराजा म्हणतात आम्हाला, तूच सांग कोण करणार आम्हाला सुखी. नुसतेच बळीराजा म्हणतात आम्हाला, तूच सांग कोण करणार आम्हाला सुखी. कितीकांच्या जमिनी गिळल्या, कितीकांचे पिकं गिळले, तू गिळले कितीकांचे जीव. कितीकांच्या जमिनी गिळल्या, कितीकांचे पिकं गिळले, तू गिळले कितीकांचे जीव. अजूनही तुझं पोट भरत नाही, तुला कशी नाही येत रे अजूनही क्यू. अजूनही तुझं पोट भरत नाही, तुला कशी नाही येत रे अजूनही क्यू. हे वरुण राजा, आता तुलाच प्रार्थना करतो, इडापिडा टळू दे आणि बळीचं राज्य येऊ दे. हे वरुण राजा, आता तुलाच प्रार्थना करतो, इडापिडा टळू दे आणि बळीचं राज्य येऊ दे. धन्यवाद.